तर भरपूर लोकांच्या कमेंट्स येत होता की मग व्हिडिओ मराठीत बनव, तर तुमच्यासाठी स्पेशल मराठीत व्हिडिओ. तर हॅलो गाईज, मी गेलेली होती सारंगखेड्याच्या यात्रेला, जी दरवर्षी एकमुखी दत्त यांच्या जयंती निमित्ताने मोठ्या उत्साहात भरलेली असते. तर मग सगळ्यात आधी आम्ही जातो देवाच्या दर्शनासाठी गेल्यावर लाईन बघितल्यावर मी म्हणते तर नको बाबा, बाहेरूनच दर्शन घेतलेले बरं. जिथे श्रद्धा तिथे देव असे म्हणत मी देऊळाच्या बाहेरूनच देवाचे दर्शन घेते. मग त्यानंतर आम्ही सगळे निघतो यात्रेकडे. सगळ्यात आधी आम्ही जातो चेतक फेस्टिवल कडे. तिथे गेल्या आम्हाला दिसतात डॉगेशबाई. म्हटलं ओ दादा, हा तर घोड्यांचा बाजार आहे ना. मग सुरू झाला तर काड्या घोड्याचा डान्स. ते नाचत होते पण तो काय नाचे ना. मग मी घ्यायला लागते 2-4 फोटो. एवढ्यात बघते तर काय मैदानात घोडे असे धावत होते जशी काय पिक्चरांची शूटिंगच चालू आहे. स्वतःच्या तोंड कॅमेऱ्याकडे दाखवून आम्ही निघतो मैदानाकडे, जिथे अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात. आणि मग पुढे जाऊन बघतो तर काय बाबा, इथे तर थेट आसामून वस्तू आलेल्या होत्या. त्यांना विचारल्यानंतर कळालं की हे सगळं तर हँडमेड आहे. म्हटलं जाऊ दे बाबा, असल्या वस्तूंचा आपला काय शोक नाही. पुढे जाऊन मला दिसली आसामी चहा. म्हटलं घेऊया, पण ही चहा संपल्यावर अजून कोण आणून देईन. पूर्ण घोडे बाजार फिरून झाल्यावर आम्ही निघलो पोट पूजेसाठी. आणि तिथे जाऊन आम्ही मंचुरियन आणि नूडल्सवर ताव दिला. मनूसाठी 2-3 कॅब ट्राय केल्या पण तिला काय त्या आवडल्या नाही. त्यानंतर मी बसवले मनूला घोड्यावर. ती म्हणत होती मी उतरते. म्हटलं हो, माय पैसे द्यायचेत ना. आणि मग या पालखीला बघितल्यावर बस म्हटलं जिरली बाबा आपली. उसाचा रस पिऊन झाल्यानंतर आणि अर्ध्या यात्रेतला सामान घेतल्यानंतर आम्ही निघतो घराकडे. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड फॉलो माय चॅनल.